Hello students, our practical is velocity and acceleration in mechanism. In this practical, we have to find out velocity and acceleration of various link of 4 bar chain mechanism. आपण आता इथे 4 bar chain mechanism यूज करणार आहोत आणि त्याच्या लिंक्स त्याची आपल्याला लेंथ माहिती आहे, नंतर क्रँकचा स्पीड माहिती आहे, पोझिशन माहिती आहे. त्यानुसार आपण वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन डायग्राम प्लॉट करू आणि मग जे आपल्याला विचारलं आहे अँग्युलर वेलॉसिटीज आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ QR आणि RS हे फाइंड आउट करू. ओके, आता हे जे व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत त्या कशावरती डिपेंड असतात, जी आपल्याला पोझिशन मेन्शन केलेली आहे प्रॉब्लेममध्ये त्यावरती डिपेंड करतात. आता हा बघा, हा जो अँगल आहे QPS हा इथे 60 दिलेला आहे. जर तो चेंज केला थोडासा, ओके, सो मग आपल्या व्हॅल्यूज पण चेंज होतील. सो ही जी डायग्राम आहे, आधी जी आपल्याला कॉन्फिगरेशन डायग्राम काढायची असते ती एकदम व्यवस्थित काढावी लागते. आता मी प्रॉब्लेम रीड करते. PQRS इज अ 4 bar चेन मेकॅनिझम. 4 bar चेन म्हणजे ॲज अ चौरस, आपण जो चौकोन काढायचो तसा आपल्याला 4 bar चेन मेकॅनिझम दिसणार आहे. PS इज फिक्स्ड, म्हणजे PS आपण बॉटम लाईनला फिक्स करणार आहोत. The length of PQ is 62.5 mm, QR is 175 mm, RS is 112.5 mm and PS is 200 mm. Okay, the crank PQ rotates at 10 radian per second in clockwise direction. Okay, ही डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. क्लॉकवाइज आहे की अँटी क्लॉकवाइज आहे त्यावरून आपल्या पुढच्या डायग्राम्स डिपेंड असतात. Draw velocity and acceleration diagram when angle QPS 60 degree and Q and R lie on the same side of PS. Also find angular velocity and angular acceleration of QR आणि RS. आधी आपण एक कॉन्फिगरेशन डायग्राम काढणार आहोत. आपल्याला डायमेन्शन दिले आहेत, जसं आपण ग्राफिक्समध्ये किंवा 10वी पर्यंत जसं जे डायमेन्शन दिलेले असायचे त्यावरून डायग्राम काढायचं, तशा पद्धतीने आता इथे आपण डायग्राम काढून घेणार आहोत. ओके, मी इथे डायमेन्शन लिहिलेत बघा. सो आता तुम्ही बघू शकता इथे की सगळ्यात मोठं डायमेन्शन जे आहे ते 200 mm म्हणजे 20 सेंटीमीटर. जर 20 सेंटीमीटरचं जर आपण एखादी लाईन ड्रॉ केली तर आपल्याला खूप मोठा शीट लागेल आणि आपल्या गिवन शीटमध्ये, ओके, A2 साईजच्या शीटमध्ये ते प्रॉब्लेम बसणार नाही. सो आपण त्याकरता काहीतरी स्केल डिफाईन करू. याकरता मी इथे कॉन्फिगरेशन डायग्रामसाठी स्केल दिलेली आहे, ती आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 mm. ओके, मग PQ किती येईल त्यानुसार 62.5 डिवायडेड बाय 20. ओके, 62.5 डिवायडेड बाय 20 तर ती येईल 3.125 सेंटीमीटर. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला ड्रॉ करताना 3.125 सेंटीमीटरच ड्रॉ करावी लागेल. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या लेंथ पण काढून घेऊया. आता तुम्ही इथे बघू शकता मी बाकीच्या पण लेंथ फाइंड आउट केलेल्या आहेत. QRचे लेंथला मी 20ने डिवाइड केलं, आपल्याला अराउंड 8.8 सेंटीमीटर आलं आहे. RSच्या लेंथला 20ने डिवाइड केलं तर 5.6 आपल्याला इथे व्हॅल्यू मिळते आणि PSची व्हॅल्यू आपल्याला मिळते 10 सेंटीमीटर. आता हे जे डिस्टन्सेस आहेत ते आणि अँगल वापरून आपण कॉन्फिगरेशन डायग्राम काढूया. अँगलला काही कुठली स्केल द्यायची इथे गरज नाही आहे, कारण जर तुम्ही अँगलला स्केल इम्प्लिमेंट केली तर तुमचा पूर्णतः प्रॉब्लेम चुकून जाईल. ओके, सो अँगलला आपण इथे जसंच्या तसंच ठेवणार आहोत आणि तसाच आपण यूज करणार आहोत. अशा पद्धतीने आपली कॉन्फिगरेशन डायग्राम ड्रॉ झालेली आहे. सुरुवातीला मी काय केलं, PS ड्रॉ केली 200 mmची, पण त्याच्याऐवजी घेतलं किती होतं 10 सेंटीमीटर. देन त्याला फिक्स केलं, कारण प्रॉब्लेममध्ये मेन्शन आहे फिक्स आहे ती साईड. देन मी अँगल ड्रॉ केला P पॉईंटपासून 60 डिग्रीचा. ओके, विथ द हेल्प ऑफ ड्राफ्टर. आधी आपण ड्राफ्टर 0ला सेट करतो आणि मग जसं जसं हवं आहे तसा अँगलनुसार आपण हा पॉईंट ज्या अँगलला हवा आहे त्या अँगलला सेट करतो. ओके, देन Q पॉईंट आपल्याला मिळाला. आफ्टर दॅट मी कंपासमध्ये
175 mm ऐवजी म्हणजे ॲज पर स्केल 8.8 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं आणि इथे कंपास ठेवून हा आर्क मार्क केला. ओके. नंतर कंपासमध्ये मी परत 5.6 mm डिस्टन्स घेतलं, म्हणजेच की काय इंडिकेट करतं ते ॲज पर आवर स्केल 112.5 mm आणि इथे पॉइंट ठेवून मी असा चाप मार्क केला. ओके. सो त्या दोन्ही आर्कचे इंटरसेक्शन पॉइंट म्हणजेच आपल्याला आर मिळाला. मग मी पॉइंट्स जॉईन केले PQRS. अशा पद्धतीने आपल्याला कॉन्फिगरेशन डायग्राम मिळाली. आता आपण व्हेलॉसिटी डायग्राम बघूया. आता व्हेलॉसिटी डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. इथे मी ऑलरेडी व्हेलॉसिटी डायग्राम काढली आहे, पण तुम्हाला एक्सप्लेन करते मी की ही कशी ड्रॉ करायची. ओके. आपल्याला फक्त एका कंपोनंटची व्हेलॉसिटी माहिती आहे, दॅट इज PQ. का बरं? आपल्याला PQचा ओमेगा माहिती आहे. ओमेगा आहे आपला 10 रेडियन पर सेकंड. त्यामुळे आपली जी PQची व्हेलॉसिटी येते ती येते व्हेलॉसिटी ऑफ PQ इज इक्वल टू लेंथ ऑफ PQ into 10. Okay, that is equal to 625 mm per second or 0.625 meter per second. So याकरता आपण स्केल घेऊया. 5 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.625 मीटर पर सेकंड. ओके. सो आता आपण ऍक्च्युअल व्हेलॉसिटी डायग्राम प्लॉट करूया. बघा, हे जे P आणि S पॉइंट आहे ते मी आधीच ऑलरेडी फिक्स करून घेतले एका लोकेशनला. नंतर काय केलं, 5 सेंटीमीटर आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे, पण आपल्याला डायरेक्शन आता बघावी लागेल. आता PQ. ओके. PQची जी व्हेलॉसिटी आहे PQ क्रँकची ती त्याला परपेंडिक्युलर असणार. सो मग मी काय केलं, PQ लाईनला आपल्या कॉन्फिगरेशन डायग्राममध्ये PQ लाईनला मी ड्राफ्टर सेट करून घेतला. ओके. अशा पद्धतीने एक लिंब पॅरलल सेट करून घेतला मी. ओके. नंतर हा नट फिक्स करून हा लिंब फिक्स केला. मग आता हा जर लिंब त्याला पॅरलल आहे तर हा जो दुसरा लिंब आहे, दुसरी जी लिंक आहे ड्राफ्टरची ती कशी असेल, परपेंडिक्युलर असेल. आणि आपल्याला व्हेलॉसिटी कशी असते आपल्या डायग्राममध्ये, तर त्या लिंकला परपेंडिक्युलर असते. सो मी परपेंडिक्युलर लिंकनी ही डायग्राम अशा पद्धतीने ड्रॉ केली. ओके. आणि याचं डिस्टन्स घेतलं 5 सेंटीमीटर आणि इथे Q पॉइंट मार्क केला. आता आपल्याला बाकीच्या कुठल्याच लिंकच्या व्हेलॉसिटीज माहिती नाही आहेत. मग काय करायचं, आता Q नंतर पॉइंट येतो R. सो QR मी ड्राफ्टर सेट केलं. ड्राफ्टरची जी एक लेंथ आहे, एक लिंक आहे ती सेट करून घेतली अशा पद्धतीने. ओके. QR सेट केली. नंतर हा जो दुसरा लिंक आहे त्या लिंकच्या आधाराने मी पॅरलल लाईन ड्रॉ केली. ही जी लाईन दिसते तुम्हाला ही QR परपेंडिक्युलर आहे. नंतर आता एकच पॉइंट राहतो. आता हा जो R पॉइंट आहे तो आपल्याला माहिती नसतो. ओके. त्यामुळे ती रॅन्डमली अशी आपल्याला इन्क्रीज करावी लागते ही लाईन. देन आता एकच पॉइंट राहिला, दॅट इज एकच लिंक राहिली, दॅट इज RS. मग RSला मी ड्राफ्टर सेट केलं. ओके. RS इज अप्रॉक्सिमेटली परपेंडिक्युलर 90 डिग्री आहे त्याचा अँगल, पण थोडंसं 90च्या आसपास 87 to 88 डिग्रीचा अँगल आहे. सो तो सेट करून घेतला आणि विथ द हेल्प ऑफ अनादर लिंब मी या S पॉइंट पासून अशी विथ द हेल्प ऑफ धिस लिंब ही लाईन ड्रॉ केली. मग मला दोन्ही लाईनचं इंटरसेक्शन पॉइंट मिळाला, दॅट इज R. अशा पद्धतीने ही आपली व्हेलॉसिटी डायग्राम कंप्लीट झाली. नंतर कॅल्क्युलेशन पार्ट. आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ QR आणि RS फाइंड आउट करायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला PQची लेंथ माहिती आहे, ती आपण ऑलरेडी स्वतः ड्रॉ केली आहे. देन QRची मी लेंथ मेजर केली. ओके.
ती आली 2.8 सेंटीमीटर. मग त्याला इक्विव्हॅलंट स्केलनी मल्टिप्लाय केलं तर माझी व्हेलॉसिटी किती आली 0.35 मीटर पर सेकंड. अशी व्हॅल्यू मला इथे मिळाली. मग आता अँग्युलर व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच काय, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. त्यातला जो ओमेगा असतो त्याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो. मग व्ही डिवायडेड बाय लेंथ ऑफ दॅट लिंक. मग आता क्यू आरची लेंथ इथे टाकली आणि त्याला व्हेलॉसिटीला डिवाइड केलं. सो इथे आपल्याला व्हॅल्यू मिळाली व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटीची 2 रेडियन पर सेकंड. अशाच पद्धतीने मी SR लेंथ मेजर केली आणि ती मिळाली मला 3.4 सेंटीमीटर. मग तिचं इक्विव्हॅलंट स्केलमध्ये कन्व्हर्जन केल्यावरती आपल्याला RS ची व्हॅल्यू मिळते 0.425 मीटर पर सेकंड. आणि ओमेगा काढायचा आहे त्यावरून. मग ओमेगासाठी सेम ही जी व्हेलॉसिटी आली त्याला कशाने डिवाइड करायचं, RSच्या लेंथनी डिवाइड करायचं. आता RSची लेंथ किती आहे आपण बघूया, 112.5. ती MM मध्ये आहे. मग मीटरमध्ये मी इथे केली 0.1125. ओके, आणि मग आपल्याला आन्सर मिळाला 3.77 रेडियन पर सेकंड. अशा पद्धतीने ही व्हेलॉसिटी डायग्राम प्लॉट झाली. आता आपल्याला ॲक्सिलरेशन डायग्राम ड्रॉ करायची आहे. ओके, सो इथे मी एक टेबल ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यामध्ये आहे नेम ऑफ द लिंक, देन सेकंड इज लेंथ इन मीटर, थर्ड इज व्हेलॉसिटी इन मीटर पर सेकंड. जी आपण व्हेलॉसिटी डायग्रामवरनं कॅल्क्युलेट केली होती तीच व्हेलॉसिटी मी इथे लिहिलेली आहे. आणि ॲक्सिलरेशन. तर ॲक्सिलरेशनचे 2 कंपोनंट येतात. पहिला असतो रेडियल कंपोनंट ज्याचा फॉर्म्युला आहे v²/r. देन सेकंड वन इज टँजेन्शियल कंपोनंट, त्याचा फॉर्म्युला असतो r इंटू अल्फा. दोघांचे युनिट सेम असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इथली जी व्हेलॉसिटी आहे आणि इथली जी लेंथ आहे तर ह्या फॉर्म्युल्यात मी पुटअप केली आणि कॅल्क्युलेशन्स करून इथे हे आन्सर्स लिहिलेले आहेत. ओके, आणि त्याची डायरेक्शन कशी असणार आहे तर त्या करस्पॉन्डिंग लिंकला ते पॅरलल असणार आहेत. सो रेडियल कंपोनंट इज पॅरलल टू द करस्पॉन्डिंग लिंक. तर टँजेन्शियल ॲक्सिलरेशन, आता आपल्याला यामध्ये एकाचीही मॅग्निट्यूड नाही आहे, फक्त फर्स्ट जे QP आहे दॅट इज क्रँक, त्याची आपल्याला माहिती, कारण तो युनिफॉर्मली रोटेट होतोय त्यामुळे त्याची जी टँजेन्शियल ॲक्सिलरेशनची जी मॅग्निट्यूड आहे ते 0 आहे. QR ची माहित नाही, RS ची माहित नाही, फक्त आपल्याला त्यांच्या डायरेक्शन माहिती आहे की त्या कशा असणार आहेत, त्या करस्पॉन्डिंग लिंकला परपेंडिक्युलर असणार आहे. आता यातलं सगळ्यात मोठं डायमेन्शन जे आहे 6.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो त्याला आपण आपल्या सुटेबल युनिटमध्ये किंवा सुटेबल डिस्टन्समध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी इथे स्केल घेतलेला आहे. 6.25 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, इथे तुम्ही स्केल नाही घेतलं तरी सुद्धा चालेल, कारण की 6.25 इज द मोस्ट बिगर डायमेन्शन इन आउट ऑफ these 3 dimensions. So we can plot on our sheet. ओके, तर तरी पण मी इथे घेतलेलं आहे. आणि करस्पॉन्डिंग जे उरतात 2.7 आणि 1.605 त्यांना कन्वर्ट करून घेतलेलं आहे विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि आन्सर्स फाइंड आउट केले आहेत. ओके, आता आपण ॲक्सिलरेशन डायग्राम ड्रॉ करूया. सुरुवातीला आपल्याला जे फिक्स पॉइंट आहे ते आधी मार्क करून घ्यावे लागतात. फर्स्ट पॉइंट आता इथे मार्क करू आपण P आणि S. ओके, आता आपल्याला पहिलं ॲक्सिलरेशन कसलं माहिती आहे, QPचं माहिती आहे. तर आपण PQला ही जी लेंथ आहे ती राफ्टरची लिंक कनेक्ट करून घेऊ आणि पॅरलल लाईन्स आपण ड्रॉ करूया. ओके, तर आता आपण PQ लाईन ड्रॉ करूया. ॲक्सिलरेशन ऑफ PQ ती आहे 5 सेंटीमीटर. सो आपण ती ड्रॉ करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला ॲक्सिलरेशन ऑफ PQ मिळालेला आहे. हा Q पॉइंट मिळाला आहे. याची लेंथ आहे ती 5 सेंटीमीटर आहे आणि ही जी लाईन आहे ती कोणाला पॅरलल आहे, या
PQ लिंकला पॅरलल आहे. आता इथे टँजन्शियल ॲक्सिलरेशन येणार नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट पुढची लिंक बघूया. पुढची लिंक आहे आपली QR. ओके, QRचं जे सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन आहे किंवा रेडियल ॲक्सिलरेशन आहे त्याची व्हॅल्यू आहे 0.7. पण आपल्या ॲज पर आवर स्केल आपल्याला ती घ्यावी लागणार आहे 0.56. ओके, 0.56 आपण आपल्या कंपासमध्ये घेऊया आणि पॅरलल लाईन ड्रॉ करूया QRला. ओके, ड्राफ्टर आधी QRला सेट करून घेऊया आणि मग पॅरलल लाईन ड्रॉ करूया. आता ही जी आपल्याला छोटीशी लाईन दिसते Q to R डॅश, दॅट इज सेंट्रिपेटल कंपोनंट और रेडियल कंपोनंट ऑफ लिंक QR. ओके, आता आपण त्याला परपेंडिक्युलर एक लाईन ड्रॉ करूया, कारण आपलं जे टँजन्शियल ॲक्सिलरेशन आहे लिंक QRचं ते त्याला कसं असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. सो आपण परपेंडिक्युलर एक लाईन रँडमली ड्रॉ करूया, त्याचे डायमेन्शन आपल्याला माहीत नाही आहेत. ओके, पण ही Q to R डॅश जी छोटीशी लाईन आहे त्याचे डायमेन्शन आपण इथे घेतले 0.56 आणि ॲक्च्युअल जे आहे ते आहे 0.7. ओके, आता अशा पद्धतीने आपल्याला ही एक लाईन मिळाली आहे. देन आता आपण नेक्स्ट लिंककडे जाऊया, दॅट इज RS. RSचं आपण सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन प्लॉट करूया. त्याकरता ड्राफ्टर लिंक RSला पॅरलल सेट करून घेऊ. अशा पद्धतीने मी रेडियल ॲक्सिलरेशन ऑफ लिंक RS इथे ड्रॉ केलेलं आहे. ओके, आणि हा सेकंड पॉईंट आपल्याला जो मिळाला आहे तो R डबल डॅश. आता हे आहे टँजन्शियल ॲक्सिलरेशन ऑफ RQ. आता काय करायचं, ह्या R पॉईंटमधून या लाईनला परपेंडिक्युलर लाईन टाकायची, म्हणजे आपलं टँजन्शियल ॲक्सिलरेशन ऑफ लिंक RS आपल्याला मिळेल. तर ऑलरेडी मी ही एक ड्राफ्टरची एक लेंथ RSला पॅरलल सेट केली होती, त्यामुळे ही जी असणार आहे ती RSला परपेंडिक्युलर असणार आहे. सो आपण यातून एक पास होणारी लाईन ड्रॉ करूया. आता या दोघांचं इंटरसेक्शन झाल्यावर हा जो पॉईंट आपल्याला मिळाला तो आहे ॲक्च्युअल पॉईंट R. आणि आता ही जी लेंथ आपल्याला मिळाली, ओके, तर ती काय इंडिकेट करते, ॲक्सिलरेशन ऑफ RS, टोटल ॲक्सिलरेशन ऑफ RS. आणि ही जी लेंथ आहे ती काय इंडिकेट करते, ॲक्सिलरेशन ऑफ QR. ओके, ॲक्च्युअल ॲक्सिलरेशन ऑफ QR. अशा पद्धतीने आपली ॲक्सिलरेशन डायग्राम प्लॉट झाली आहे. आता आपल्याला अँग्युलर ॲक्सिलरेशन फाइंड आउट करायचे, सो ते आपण फाइंड आउट करूया. ओके, आधी आपण टँजन्शियल ॲक्सिलरेशन ऑफ RQ फाइंड आउट करूया, कारण आपल्याला अँग्युलर ॲक्सिलरेशन कोणाचं काढायचं आहे, QR लिंकचं काढायचं आहे म्हणून. सो फॉर्म्युला असा असतो, टँजन्शियल ॲक्सिलरेशन ऑफ RQ इज इक्वल टू अल्फा, दॅट इज अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ RQ इंटू लेंथ ऑफ RQ किंवा QR. ओके, सो आपण इथे हे RQ जे आहे AT RQ हे मेजर करून घेऊया. तर ही जी लेंथ आली आहे R डॅश ती आली आहे आपली 3.3 सेंटीमीटर. आणि मग आपण त्याला ॲक्च्युअल याच्यात कन्वर्ट केलं ॲज पर आवर स्केल, तर आपल्याला AT RQ मिळतं 3.3 इंटू 6.25 अपॉन 5, दॅट इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करूया आपण, 3.3 इंटू 6.25 डिवायडेड बाय 5,
आपल्याला मिळालं 4.125 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मग या व्हॅल्यू आपण याच्यात टाकूया. 4.125 इज इक्वल टू अल्फा इंटू लेंथ. क्यू आरची लेंथ किती घ्यायची आता आपल्याला मीटरमध्ये घ्यायची आहे, तर ती आहे आपली 0.175. ओके, सो आपल्याला अल्फा मिळतो कोणाचा, क्यू आरचा. तो आहे 4.125 डिवायडेड बाय 0.175, that is equal to 23.57 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अशाच पद्धतीने आपल्याला आर एसचा फाइंड आउट करायचा आहे. आता टँजेन्शियल ॲक्सिलरेशन ऑफ आर एस. ओके, ही लाईन काय इंडिकेट करते, टँजेन्शियल ॲक्सिलरेशन ऑफ आर एस, म्हणजे आर डबल डॅशची लेंथ आपल्याला मेजर करायची आहे. ओके, ती अराउंड येते 4.2. ओके, सो आर डॅशची लेंथ आली 4.2. मग 4.2ला आपण इक्विव्हॅलंट स्केलमधून कन्व्हर्ट करूया. 80 of RS is equal to 4.2 into 6.25 divided by 5, that is equal to, calculate करूया आपण, 5.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता एकच कंपोनंट काढायचा राहिला, तो म्हणजे अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ आर एस. मग अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ आर एस इज इक्वल टू 80 ऑफ आर एस अपॉन लेंथ ऑफ आर एस. आता ही जी खालची लेंथ घ्यायची असते, इथे आपण घेतली, इथे यूज केली, तर ती आपली जी गिवन लेंथ आहे ती यूज करायची आहे. सो 5.25 डिवायडेड बाय लेंथ ऑफ आर एस इज 0.1125 आणि आपल्याला मग अँग्युलर ॲक्सिलरेशन मिळेल ते आहे 46.67 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता तुम्ही फक्त एकच काळजी घ्यायची आहे की यामध्ये जेव्हा तुम्ही व्हॅल्यूज एंटर करता तेव्हा जर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरमध्येच एंटर करा, मीटरमध्ये कन्वर्ट केलं असेल तर मीटरमध्येच कन्वर्ट करा. अशा पद्धतीने आपण वेलॉसिटी आणि वेलॉसिटी डायग्राम, ॲक्सिलरेशन डायग्राम आणि कॉन्फिगरेशन डायग्राम ह्या प्लॉट केल्यात, ड्रॉ केल्यात आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन्स आणि व्हेलॉसिटीज रिक्वायर्ड लिंकच्या आपण फाइंड आउट केल्या.